बेहदची परम महाशांती। आजचा आपला विषय आहे द एक्झिस्टन्स ऑफ एलियन्स अँड UFOज, म्हणजेच एलियन्सचे अस्तित्व आणि UFO। व्हिडिओच्या सुरुवातीला बेहदचे बापूजी, बेहदची ब्रह्मामा यांना बेहदची परम महाशांती असे पहा की आज एलियन्स कोणाला म्हणतात हे कुणालाही माहीतच नाही। ते कुठून येत आहेत, का येत आहेत ह्याची सुद्धा कुणाला माहिती नाही आहे। आजचे वैज्ञानिक म्हणत आहेत की एलियन्स 5 लाख प्रकाश वर्ष दूरवरून मोठमोठ्या सूर्यांवरून येतात। मोठमोठ्या सूर्यांच्यावरून त्यांची साधनं सूर्यतत्वांची बनवून अतिशय वेगाने ते इथे येत आहेत असे शास्त्रज्ञ आपल्याला सांगतात। तर असे समजा की 5 लाख प्रकाश वर्ष दूरवरून मोठमोठ्या सूर्यांच्या मधून वरून महासूर्यावरून ते येत आहेत। तर एका सूर्याला गॅलेक्सी घेत असते। एक गॅलेक्सी म्हणजे 1 लाख प्रकाश वर्ष दूर, तर 5 लाख प्रकाश वर्ष दूरवरून येत आहेत। 5 गॅलेक्सी दूरवरून महासूर्यावरून मोठमोठ्या सूर्यावरून त्यांच्या शक्तींची साधनं बनवून येत आहेत। सायन्सवाले सुद्धा म्हणतात की त्यांची साधनं अतिशय शक्तिशाली असतात। इतकी शक्तिशाली असतात की त्यांची साधनं जसे आपल्या ब्रह्मांडाच्या सूर्यासारख्या सूर्याच्या शक्तीला एका सेकंदात हडप करू शकतात। यांची साधनं कोणत्या तत्वांची असतात? यांची जी साधनं आहेत ती वेगवेगळ्या तत्वांची असतात। जे वेगवेगळे तत्व प्रत्येक गॅलेक्सीत वेगवेगळ्या तत्वांची साधनं आहेत, ती साधनं अशी काही बनवलेली आहेत की आपण आपल्या या चर्मचक्षूंनी बघू शकत नाही। ते या 5 तत्वांच्या कॅमेऱ्यात सुद्धा येणार नाहीत। आपल्या शास्त्रांमध्ये लिहिलेलं आहे की अनंत कोटी ब्रह्मांड आहेत, तर अरबो महाशिव आहेत। महाशिव म्हणजे गॅलेक्सीज, महासूर्यामध्ये राहणारा महाशिव, एका क्षणात दुसऱ्या गॅलेक्सीत जाऊ शकणारा, महागॅलेक्सीत जाऊ शकणारा असा महाशिव असतो। ते जे वॉर्म होल शास्त्रज्ञ शोधत आहेत, 1 लाख प्रकाश वर्ष दूर जाण्यासाठी त्यांना 1 सेकंद लागेल अशी साधनं शास्त्रज्ञ बनवीत आहेत। त्याला वॉर्म होल असं म्हणतात। जसे ब्लॅक होल आहेत ना, तर हे ब्लॅक होल कसे बनतात तसेच ते वॉर्म होल सुद्धा बनवत असतात। वॉर्म होल पूर्णपणे शक्तीचे असते। त्या एनर्जीमध्ये इतकी प्रचंड शक्ती असते की याच्या एका सेकंदाची गती कित्येक लाख प्रकाश वर्षे असते। ही सर्व माहिती शास्त्रज्ञ आपल्याला सांगतात। तसेच आपल्या शास्त्रांमध्ये सुद्धा कोड लँग्वेजमध्ये हे सांगितलेले आहे। महाशिव, महासूर्य, महागॅलेक्सीज ज्या आहेत त्यांच्यात जे एलियन्स म्हणजे मनुष्यासारखे आत्मे आहेत, असेच दुसऱ्या गॅलेक्सीचे आत्मे इथे धर्तीवर कधी-कधी भटकंतीसाठी येत असतात, बघण्यासाठी येत असतात की निरीक्षणासाठी सुद्धा ते येत असतात की इथं काय होत आहे। परंतु त्यांची साधनं आपल्या तत्वांची नसतात, म्हणजेच 5 तत्वांची नसतात। त्यांची साधनं वेगवेगळ्या तत्वांची बनलेली असतात। आता शास्त्रज्ञ हे सुद्धा सांगतात की प्रत्येक गॅलेक्सीमध्ये वेगवेगळी तत्व आहेत। सर्वांच्या तत्वांमध्ये कॉम्बिनेशन वेगवेगळे आहे। म्हणूनच कोणतं तत्व आहे? इथे तर आपल्याकडे आकाश, वायू, अग्नी, धरती आणि जल असे 5 तत्वांचे कॉम्बिनेशन आहे। तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या अग्नितत्वात सुद्धा वेगवेगळ्या तत्वांचे कॉम्बिनेशन आहे। त्यांच्या आकाश तत्वांची गती इतकी प्रचंड असते की एका सेकंदात कित्येक लाख प्रकाश वर्ष दूर जाऊ शकतात। यालाच वॉर्म होल सुद्धा म्हणतात। भारताच्या शास्त्रांमध्ये सुद्धा लिहिलेले आहे, परंतु ते कोड वर्डमध्ये असल्याने आणि समजून घेण्यास कठीण असल्याने काही भारतीय याला समजू शकले नाहीत किंवा ते समजण्याची शक्ती त्यांच्यामध्ये नव्हती। बेहदची परम महाशांती। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास या व्हिडिओला जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका। त्यामुळे आम्हाला असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते। तसेच या बापूजींच्या मराठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला आणखीन असे नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील।
तसेच बापूजींचे यूट्यूबवर मुख्य चॅनल आहे बापूजी दशरथभाई पटेल, त्यालासुद्धा जरूर सबस्क्राईब करून त्यावरील सर्व महत्त्वाचे व्हिडिओज पाहून घ्या आणि बेहदच्या महाविश्व परिवर्तनामध्ये तुमचा सहभाग जरूर नोंदवा. बेहदची परम महाशांती.